दर्पणकार एसपीएन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी आज इचलकरंजी महानगरपालिकेला भेट देऊन मनपाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांचा सविस्तर आढावा घेतला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी आयुक्त पल्लवी पाटील, अति आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्लाइड प्रेझेंटेशनद्वारे महापालिकेच्या डिजिटल सेवांची माहिती सादर केली। प्रस्तुतीकरणात त्या म्हणाल्या, महापालिकेकडून एकूण 67 सेवा उपलब्ध असून या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी श्री तेलंग म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा मुख्य उद्देश नागरिकांना शासनाच्या सेवा विहित मुदतीत आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे। या सेवा वेळेत न मिळाल्यास नागरिकांना अपील किंवा तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार आहे। नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता भासू नये, त्यांनी घरी बसून ऑनलाईन अर्ज करावा आणि त्याचे उत्तरही ऑनलाईनच मिळावे अशी व्यवस्था उभी करणे ही काळाची गरज आहे। तसेच श्री तेलंग यांनी येथील महापालिकेच्या ऑनलाईन सेवांमधील काम अत्यंत समाधानकारक असल्याचे गौरवोद्गार काढले। त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देताना श्रीमती पाटील म्हणाल्या, दिनांक 15 ऑगस्ट नंतर कोणत्याही नागरिकाचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। याबाबत महासभेकडे आगामी बैठकीत प्रस्ताव ठेवून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी तेलंग यांना दिली। यावेळी उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी, कक्ष अधिकारी शिल्पा पुरोहित, उपायुक्त सर्वश्री राहुल मर्ढेकर, अशोक कुंभार, नंदू परळकर, विद्या कदम, मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे, सहायुक्त रोशनी गोडे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते। प्रशासकीय कामकाजात गतिमानता यावी, नागरिकांची कामे भ्रष्टाचार विरहित व्हावीत या उद्देशाने शासनाने 67 सेवा ऑनलाईन कार्यरत केल्या आहेत। या सेवांबाबतीत मनपाने विहित वेळेत कार्यवाही करावी, तसेच अर्ज प्रलंबित न ठेवता नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। श्री तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त पारितोष कंकाळ, किरण कुमार धनावडे, सहायुक्त राम काटकर प्रामुख्याने उपस्थित होते। ऑनलाईन सेवांच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेचे कामकाज समाधानकारक असल्याचे सांगून श्री तेलंग म्हणाले, केवळ सेवा ऑनलाईन न करता ते नोटिफाय करावे, तसेच ऑनलाईन अर्जामध्ये त्रुटीच निघू नये याची संबंधित व्यक्ती अथवा विभागाने दक्षता घ्यावी। ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगाने नागरिकांच्या प्रतिसादाबाबत मनपामध्ये अभिप्राय कक्ष सुरू करण्यात यावा अशी सूचनाही यावेळी याप्रसंगी त्यांनी केली। कोल्हापूर महानगरपालिकेत 68 ऑनलाईन सेवांची सुविधा असून सध्या या सेवांपैकी 56 सेवा ऑनलाईन तर 12 सेवा ऑफलाईन असल्याची माहिती मनपा आयुक्त राजेंद्र भारुड यांनी यावेळी दिली। तत्पूर्वी शहरातील नागरिकांसाठी सेवा बोर्ड ओपन ठेवला असल्याचे शिल्पा दरेकर यांनी सांगितले। तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती पीपीटीद्वारे सादर केली। यावेळी उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी अनुक्रमे रंजना गवारी, शिल्पा पुरोहित, मुख्य लोकापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, मनपा आयुक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुण कुमार गवळी, उपशहर चरणाकार NS पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधारक तल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, प्रशांत पंडित, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, यशपाल सिंग राजपूत, परवाना अधीक्षक अशोक यादव, सह अभियंता अमित दळवी, कनिष्ठ अभियंता अभिलाषा दळवी, पद्मल पाटील आदी उपस्थित होते। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय अमल महाडिक यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून सुमारे 15 लाख रुपये खर्च करून बोंद्रेनगर परिसरातील रस्ता व गटार बांधकामांचे काम पूर्ण करण्यात आले आहे। तर पाहूया आजची सविस्तर बातमी। या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून
दैनंदिन वाहतूक आणि पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे। या विकास कामाबद्दल बोंद्रेनगर येथील सर्वसामान्य नागरिकांनी आमदार माननीय अमल महाडिक यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत। स्थानिक नागरिकांनी या कामामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची भावना व्यक्त केली। यावेळी विजय सिंग उर्फ रिंकू देसाई यांनीही आमदार अमल महाडिक यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक करत बोंद्रेनगर मधील नागरिकांच्या वतीने त्यांचे शतशः आभार मानले। त्यांनी भविष्यातही परिसरातील विविध विकास कामांसाठी सहकार्य मिळत राहील असा विश्वास व्यक्त केला। हैदराबाद येथे आयोजित BRICS ट्रेड युनियन फोरम शिखर परिषदेत भारताच्या भविष्यातील रोजगार व्यवस्था घडवण्यासाठी सरकार, उद्योग आणि कामगार संघटना यांच्यातील मजबूत त्रिपक्षीय भागीदार अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या परिषदेत भारताच्या वतीने संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सामाजिक सुरक्षा कवचाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला असून कामगारांच्या हितासाठी त्रिपक्षीय संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले। यावेळी BRICS देशांमधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। बदलत्या जागतिक रोजगार बाजारपेठेत कामगारांचे हित जपत मानव केंद्र आणि लवचिक रोजगार व्यवस्था उभारण्यासाठी सामाजिक संवाद आणि परस्पर सहकार्य अत्यावश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले। परिषदेत सहभागी सदस्यांनी कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा, कौशल्य विकास आणि शाश्वत रोजगार निर्मिती या विषयांवर सखोल चर्चा केली। भविष्यातील रोजगार संधी अधिक सुरक्षित, समावेशक आणि टिकाऊ करण्यासाठी BRICS देशांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। पुणे येथील अन्नधान्य वितरण विभाग कार्यालय ए बॅरेक दगडी बिल्डिंग मध्ये इमारत येथे तृतीयपंथी लाभार्थ्यांना ओळखपत्र, पोस्ट ऑफिस पासबुक व रेशन कार्ड यांचे वितरण करण्यात आले। हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी पुणे समाज कल्याण विभागाचे उपायुक्त श्री विशाल लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना विविध शासकीय कागदपत्रांचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी तृतीयपंथी समाजाला शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, त्यांना आवश्यक ओळख व सामाजिक सुरक्षा प्राप्त व्हावी, तसेच मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन करण्यात आले। या उपक्रमामुळे तृतीयपंथी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळणार आहे। उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करून प्रशासनाचे आभार व्यक्त केले। पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली यांच्या पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या उद्घाटन सोहळ्यात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते माननीय श्री संतोषदादा चौधरी, राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख तथा कामगार नेते माननीय श्री गजानन भगत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष खोपोली डॉक्टर सुनील भाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तथा संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते मान्य श्री विश्वासराव गजरमल यांनी केले होते। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री रूपसिंह राजपुरोहित, राष्ट्रीय उपाध्यक्ष मान्य श्री प्रकाश चौधरी, नगरसेविका सानपताई, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रकाश कलावडे, महाराष्ट्र प्रदेश उपमहासचिव पांडुरंग घारे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग राजे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र ढोरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश नाना सुतार, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अमरीन पटेल, नवी मुंबई जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रमाताई जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आयुष्य शेख, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश वैष्णव, ठाणे जिल्हा महासचिव धनाजी जगताप, भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष अर्जुन सब्बानी, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा वीणा पिछाडिया, लीनाराम बोराडे, पुणे जिल्हा महिला जनसंपर्क प्रमुख ठाणे शहर उपाध्यक्ष कमलेश माळी, मावळा तालुका अध्यक्ष राजू वहिले, राष्ट्रीय सल्लागार ऍडव्होकेट रोहित चौधरी, ऍडव्होकेट पुष्कर चौधरी तसेच युवा नेते प्रणव विश्वास गजरमल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी संघटनेच्या माध्यमातून समाजहित, पोलीस जनता समन्वय, जनजागृती आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। पश्चिम महाराष्ट्रातील जनसंपर्क अधिक मजबूत करण्यासाठी नव्या कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मान्य श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्र बौद्धिक संपदा केंद्राच्या सविस्तर प्रकल्प अहवाल संदर्भात महत्त्वपूर्ण सादरीकरण करण्यात आले। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मुंबई येथे लवकरच सुरू होणारे मंत्र बौद्धिक संपदा केंद्र राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधनाला पेटंट संरक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच उद्योगाशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे। या केंद्राच्या माध्यमातून संशोधनाचे व्यावसायिकीकरण, नवोपक्रमांना चालना, संशोधनांना बौद्धिक संपदा हक्कांविषयी मार्गदर्शन आणि उद्योग शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत होईल। परिणामी महाराष्ट्राची संशोधन क्षमता, जागतिक स्पर्धात्मकता अधिक बळकट होण्यास निश्चित मदत होणार आहे। बैठकीस उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेश देवळानकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉक्टर अर्चना बोराडे, केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू तथा बौद्धिक संपदा समितीचे अध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध पंडित, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य रवींद्र कुलकर्णी, सदस्य सचिव प्राचार्य समीर कुलकर्णी, सदस्य प्राचार्य मृदुला बेळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। राज्यात संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंत्र बौद्धिक संपदा केंद्र हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून महाराष्ट्राला संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात नवे नेतृत्व मिळवून देण्यास हा उपक्रम मोलाची भूमिका बजावेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतील ऐतिहासिक काळा घोडा आर्ट अव्हेन्यूच्या सौंदर्यीकरण व आधुनिक रोषणाई प्रकल्पाचे लोकार्पण तसेच नव्या विकास कामांची कोनशिला अनावरण करण्यात आली। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। या प्रकल्पामुळे काळा घोडा परिसराचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्व अधिक वाढणार असून आकर्षक रोषणाई आणि सुशोभीकरणामुळे देश विदेशातील पर्यटकांना अधिक समृद्ध अनुभव मिळणार आहे। मुंबईच्या कला, संस्कृती आणि वारसा जपण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे। यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्षा प्रभाकर शिंदे, गटनेते गणेश खणकर तसेच विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी काळा घोडा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगत हा परिसर जागतिक दर्जाचे कला आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून अधिक विकसित करण्यासाठी विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचे नमूद केले। मराठी चित्रपट सृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या देऊळबंद 2 या चित्रपटाने अवघ्या 50 दिवसात 100 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठत नवा इतिहास रचला आहे। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। या अभूतपूर्व यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते। या सोहळ्यास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी विशेष उपस्थिती लावून संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन केले। कार्यक्रमात प्रवीण तरडे यांच्या संघर्षमय प्रवासाचा आणि त्यांनी आपल्या जिद्द, मेहनत व प्रतिभेच्या जोरावर गाठलेल्या यशाचा गौरव करण्यात आला। सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रवीण तरडे यांनी कोणतीही चित्रपट सृष्टीची पार्श्वभूमी नसताना अथक परिश्रमांच्या बळावर मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे। सलग 6 सुपरहिट चित्रपट देत त्यांनी आपल्या दिग्दर्शन आणि अभिनयाची छाप उमटवली असून देऊळबंद 2 च्या यशाने मराठी चित्रपट सृष्टीला नवा विक्रम मिळवून दिला आहे। कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, निर्माते कौशल वाणी, अभिनेते प्रसाद ओक, सुबोध भावे, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, आदिनाथ कोठारे, अभिजित खांडकेकर, अभिनेत्री सई ताम्हनकर, तेजस्विनी पंडित तसेच अभिजित पानसे, मंगेश देसाई, महेश लिमिये, संजय जाधव, अवधूत गुप्ते, बिजू माने, डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि मान्यवर उपस्थित होते। देऊळबंद 2 च्या या ऐतिहासिक यशाबद्दल प्रवीण तरडे आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत असून मराठी चित्रपट सृष्टीसाठी हा एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायक क्षण मानला जात आहे। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या
प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।